नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रकाश आमटे आणि लोकबिरादरीची गाथा अजून संपलेली नाही. आपण बघितलं त्यांचे पाणीमित्र, त्यांचा जिव्हाळा, प्राण्यांविषयीची त्याची आपुलकी आणि त्यामागची सामाजिक दृष्टी. आता आपण बघणार आहोत माणसांविषयीचा त्यांचा जिव्हाळा आणि त्यांची बांधिलकी. भेटूया प्रकाश आमटे यांच्या पुढच्या पिढीला. प्रकाश भाऊ, आपण प्राण्यांची ओळख करून घेतली आणि आता आपण तुमच्या कुटुंबाची ओळख करून घेऊया. मी करून देऊ की तुम्हीच द्याल? मी करून देतो. दिगंत डॉक्टर झाल्यावर 1998 साली म्हणजे 25 वर्ष झाल्यावर इथे बाबाही आले होते. तर मित्रमेळावा ठेवला होता आम्ही. तेव्हा त्याने आपण असं ठरवलं की आपलं आता शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या बाबांच्या कामात म्हणजे माझ्या आणि नंदाच्या कामात सहभागी होणार. तर बाबांना फार भरून आलं होतं. या खोलीत, या समोरच्या खोलीत तो म्हणाला, म्हणाला तू संध्याकाळच्या सभेमध्ये पब्लिक समोर सांग. ते बाबा जुन्या पिढीतले, कारण त्यांना पब्लिकली कमिटमेंटचा त्यांचा विश्वास होता. मग संध्याकाळी त्याने एक भाषण लिहून घेतलं आणि सगळ्यांसमोर तो बोलला. सगळं सभागृह सगळं असं ओव्हरव्ह्यून झालं होतं. गदगदून आलं लोकांना की तिसरी पिढी पण या कामात जॉईन होते. त्यानंतर मग अनघाचं लग्न झालं 2003 साली आणि तिने सुद्धा आपणहून व्हॉलेंटरीली इथे येण्याचा, गोव्याची आहे ती, निर्णय घेतला. आणि मग इथे कामाला दवाखान्याची जबाबदारी हळूहळू संपूर्णपणे सांभाळते. तर अनिकेत, त्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, अनिकेतने डिप्लोमा घेतला हा. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आता या कामात सहभाग घेऊया. ॲडमिनिस्ट्रेशनचं काम गेलास मनोहर बघायचे तोपर्यंत. तर नवीन पिढीमध्ये मग अनिकेत बघायला लागला सगळं. शाळाही मोठी आहे, 650 मुलं आहेत तिथे. आणि मग कालांतराने समीक्षा इथे पाहुणा म्हणून आली इथे बघायला म्हणून. त्या दोघांचं लग्न ठरलं. आणि मग ती MA इकॉनॉमिक्स आहे. तिला शाळेच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये आणि शिक्षणामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर संपूर्ण शाळेची जबाबदारी म्हणजे याच्या दुसऱ्या पिढीने सगळं तुमचं साम्राज्य ज्याचे तुम्ही सम्राट आहात ते टेक ओव्हर केलेलं आहे. संपूर्णपणे टेक ओव्हर केलेलं आहे. हां, पण आणखीन तुमचे तिघांची, या नातवंडांची, कारण मगाशी तुम्ही बोलताना तुमची बहुतेक नक्कल करत होता. तर अर्णव 2005 साली जन्माला आहे इथे. आणि बाळणपणासाठी ती अर्थात गोव्याला गेली होती. पण त्यानंतर मग इथे आली तेव्हापासून तो माझ्याबरोबरच असतो. कारण आता यांना जबाबदारी दवाखान्याची आहे. म्हणून मी गमतीने म्हणतो की तो 5व्या-6व्या महिन्यापासून सापाला हँडल करायला लागला. म्हणजे सर्वात यंगेस्ट सर्पमित्र. आणि मग हळूहळू त्याला माहिती व्हायला लागली. पहिल्यांदा अज्ञान होतं, विषारी कोणचे बिनविषारी. आणि मग त्यानंतर आहान झाला. हा आता जवळजवळ 4 वर्षाचा होईल. त्याचं नाव काय? आहान. आहान म्हणजे पहाट. आहान म्हणजे पहाट. अर्णव म्हणजे समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र, आहान म्हणजे पहाट. तर हा आता 4 वर्षाचा. आणि इथे काही KG नाही, PG नाही, मुक्त विद्यापीठात आहे. मुक्त विद्यापीठाचे महामुक्त विद्यार्थी आहेत ते सगळे. 6व्या वर्षानंतर ते इथल्याच आदिवासी शाळेत, जसं अर्णव 4थीत आहे, त्याच्या वर्गामध्ये 61 मुलं आहेत आदिवासींचे. त्यात तो एकटा सोकॉल बेरेदेवसी आहे. लांबून बघितलं तर ओळखणार नाही हा. त्यात मिक्स होऊन गेलेलं. आणि तो हळूहळू मग माझ्याबरोबर राहिल्यामुळे त्याला इंटरेस्ट आहे मुख्य म्हणजे. म्हणून सगळ्या प्राण्यांबरोबर त्याची मैत्री झाली. मग निर्झर झाला समीक्षाला. निर्झर आता 3 वर्षाचा पूर्ण झाला आहे. हा निर्झर आणि हा आणि आहान हे दोघं जुळ्या भावा. तुम्ही तिघांची नाव निसर्गाशी संबंधित ठेवलेली आहेत. समुद्र, पहाट आणि झरा. झरा. तर हे तिघही इथे राहतात. पुढे काय होईल याचा विचार केला नाही. म्हणजे शिक्षणामध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे. मग आजच्या काळात यांनी नाही, पण दुसरी पिढी आली, तिसरी पिढी आलीच. आलाच आहे तो आता तिकडे प्राण्यांशी खेळायला लागलेलाच आहे. नाही, पण हे ऐकायला फार बरं वाटतं की तुम्ही जे सगळं काम उभं केलं ते पुढच्या पिढीने आता हातात घेतलेलं आहे. आणि त्यांची मुलं सुद्धा इथेच शिकतायत. म्हणजे सर्वसाधारण होतं संस्थाचालकांची मुलं त्या संस्थेत शिकत नाहीत आणि हॉटेलात पाठी वाजतो आपण की या हॉटेलचा मालकही इथेच जेवतो. तसं तुमच्या संस्थेतली सगळी पुढची पिढी सुद्धा इथेच काम करते. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बघूया हॉस्पिटल, शाळा वगैरे. चला आपण बघू. मगाशी प्रकाश भाऊ सांगत होते की हे हॉस्पिटल, दिगंत तू इथे जॉईन झालास 2001 साली. या हॉस्पिटलची कथा आपण सुरुवातीला ऐकूया, कारण ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांना सांगूया की कसं सुरू झालं आणि आता तू काय काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलीस.
तर सुरुवातीला ही झोपडीतून सुरुवात झालेली होती. आईबाबांनी जेव्हा सुरुवात केली 74 साली एका झोपडीमध्ये दवाखाना सुरू झाला आणि पेशंट लोकांचा काहीच विश्वास नव्हता कोणाचा. मॉडर्न मेडिसिन त्यांनी बघितलेलं नव्हतं, त्यामुळे काहीच असं नव्हतं. म्हणजे हे 74 साली. 74 साली. आणि मग हळूहळू जसं एखाद दोन पेशंट बरे व्हायला लागले, एखादा आला आणि बरा होऊन गेला. म्हणजे मुख्य पहिल्यांदा एक जळलेली केस आली होती की तो जळून गेल्यानंतर एक 15-20 दिवस तसाच राहिला आणि मग त्याच्यात किडे पडले, जखमा वाढल्या, चिघळल्या आणि सगळे पुजारी वगैरे केलं त्यांनी, जादूटोणा जे काय असेल तो. त्यानंतर बसला नाही म्हटल्यावर इथे घेऊन आले शेवटचा उपाय. ठीक आहे बा, हे काही करतात असं म्हणतात, आपण बघूया. आणि तो इथे आल्यावर 1 महिन्याभरात बरा झाला. मग हा एक आपली एक पब्लिसिटी झाली की इथे रोग काहीतरी बरे होतात. मग हळूहळू 2 गावचे पेशंट आले, 4 गावचे पेशंट आले. दिवसाला साधारण ॲव्हरेज 150 पेशंट तरी आपण बघतो साधारण. मी हॉस्पिटलकडे येणार आहे, पण त्याआधी मला विचारायचं तुम्हाला, तू आणि अनघा कसे एकत्र आलात? म्हणजे तुमचं ठरवून केलेलं लग्न अरेंज मॅरेज आहे की प्रेमविवाह आहे? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. कसे सांगा, लाजू नका. काही नाही. आता 10 वर्षांनी काय. रोहिणी मॅरेज ब्युरो तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्या पण तू गोव्याची आहेस. हो, गोव्याची आहे. माझ्या आईने पण माझं नाव नोंदवलं होतं. तेव्हा याच्याबद्दल माहिती वाचली आणि मग तूही डॉक्टर आहेस? हो, मी MBBS DGO केलं आणि मग कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही पुण्यात भेटलो आणि तेव्हा मग त्यांनी सगळं सांगितलं, इथे परिस्थिती काय आहे आणि कशा परिस्थितीत राहावं लागणार आहे, हे सगळी कल्पना दिला. मग आमचं दोघांचं बोलणं झाल्यावर हो असं ठरलं. पण खाजगी प्रश्न आहे, पण मला विचारायला पाहिजे की जगातले सगळे नवरे सोडून इथे भामरागडला काम करणारा आदिवासी एरियामध्ये असा नवरा का तू शोधलास? मला ना एक्झॅक्टली सांगायचं तर तेव्हा माझी विचाराची प्रक्रिया काय होती काय मला नाही आता आठवत नाही. पण कुठेतरी वाटलं की आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि मुख्य म्हणजे बाबांच्या बद्दल बाबा मोठे बाबा म्हणतो आम्ही, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि त्यांच्या कामाबद्दल असं कुतूहल आणि आपण एवढं करू शकू का, आपलं पूर्ण आयुष्य देऊ शकू का, कुठेतरी थोडी समाजसेवा करायची हे डोक्यात होतं. पण पूर्ण वेळ करायचं. पण तुझ्या घरची बॅकग्राऊंड अशी आहे? माझे वडील एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. काय नाव त्यांचं? KD साधले. ते कुठे काम करतात? गोव्यातच आर्किटेक्ट आहे आणि त्याची एन्व्हायरमेंटल संस्था पण आहे. अच्छा, म्हणजे पर्यावरणाचे प्रश्न घेऊन तिथे गोव्यामध्ये काम करतात. म्हणजे घरामध्ये एक तुझी एक अशी पार्श्वभूमी होती की सामाजिक काम केलं पाहिजे, त्याचा उपयोग झाला असणार. मग इथे तू आलीस आणि मग काय? मग काही नाही, म्हणजे इथे आता तुम्हाला जाणवलं असेल लगेच बाबा एकदम म्हणजे ह्याचे वडील एकदम ॲट इज आम्हाला वाटलं. म्हणजे प्रकाश भाऊ हो, एकदम ॲट इज वाटलं. आणि आल्यावर एक प्रेग्नंट बाई ऍडमिट होती. दाखवताना ते म्हणाले, ही बाई आज तू 2 दिवस राहणार आहे ना, हिचे मेडिकेशन तू पाहिजे, तिचा BP हाय होता. डायरेक्ट चालूच? हा, तिथूनच सुरू झालं मग ते. म्हणजे अगदी सहजरित्या. ही किती सालची गोष्ट आहे? 2003 सालची जून मध्ये. आणि मग लग्न सप्टेंबरमध्ये झालं, आम्ही आलो आणि मग रुटीन सुरू झालं. पण काय तुमच्या दोघांचा हे हॉस्पिटल चालवण्याचा, आता हे हॉस्पिटल पूर्णपणे तुम्ही चालवताय. आता प्रकाश भाऊ इतके वर्ष चालल्यानंतर निवृत्त झाले ते असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी तुमच्याकडे हे सोपवलेलं आहे. तुमचा अनुभव काय? कशा प्रकारचे पेशंट येतात इथे? महत्त्वाचे आजार कोणते आहेत? 74 ते आत्तापर्यंत म्हणजे एवढ्या वर्षामध्ये काही फरक पडलाय का? फरक हा पडलाय की लास्ट स्टेजला जे लोक येत होते, आईबाबांना जे ट्रीट करणं एका दृष्टीने थोडं कठीण जायचं, ते सुरुवातीला येतं, ते जरा लवकर येतात. क्रिटिकल अगदी क्रिटिकल येत नाही, थोडं आधी यायला लागले. त्यामुळे आम्हाला ट्रीट करणं जरा सोपं जातं. म्हणजे इव्हन मी जेव्हा जॉईन झालो 2001 साली किंवा इंटर्नशिप आधी केली तेव्हा बघितलं 2-2 लिटर पू भरलेले ऍब्सेसेस मी पण कापलेले आहेत तिथे, जे प्रमाण आता नाहीये. 2 लिटर पू भरलेले ऍब्सेसेस मी स्वतः कापलेले. बाबांनी तर बरेच कापलेत, पण मी सुद्धा कापलेले आहेत सुरुवातीच्या काळात. मी असं ऐकलं इथले जे सरकारी डॉक्टर आहेत यांनी तुम्ही केलेल्या डिलिव्हरी स्वतःमध्ये धरून एक पारितोषिक सुद्धा मिळवलं. हे खरं आहे का? ही गोष्ट पण हे काय काय किस्सा आहे? हा किस्सा असा आहे की त्यांना तालुक्यात हॉस्पिटल डिलिव्हरीज किती होतात हे विचारलं गेलं. तर त्यांनी काय केलं की त्यांच्या ज्या काही 4-5 PHC आणि रुरल हॉस्पिटल आहे तिथल्या डिलिव्हरीचा नंबर प्लस आपलाही नंबर विचारून घेतला आणि टोटल नंबर सांगितला. तर भामरागड तालुक्याच्या डिलिव्हरीचा रेट हा सगळ्यात चांगला गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाला. प्रत्येक तालुक्याला पॉप्युलेशन नुसार इतक्या हॉस्पिटल डिलिव्हरी झालेल्या पाहिजे असं स्टॅटिस्टिक्स दिलेलं असतं. किती टोटल डिलिव्हरी त्यांनी सांगितल्या? 300 आणि त्याच्यातले तुमच्याकडे किती झाले होते? 5 आमच्याकडे झाले होते. म्हणजे 95, फक्त 95 हे सरकारी हॉस्पिटलमध्ये झाले होते सगळ्या मिळून, म्हणजे 4-5 PHC आणि हे मिळून. मला तुम्हाला विचारायचं, सरकारी हॉस्पिटलची अवस्था काय आहे?
खरं म्हणजे पैसा प्रचंड येतोय. आदिवासी एरिया म्हटल्यावर आणखी त्यांना जास्तीचे भत्ते पण मिळतात आहे. पण अवस्था खरोखरच म्हणजे चांगली नाहीये. काय म्हणतात, कधी डॉक्टर असतात पेशंट नसतात. डॉक्टर रेग्युलर राहत नसल्यामुळे पेशंटचा विश्वास राहत नाही. कित्येक वेळा औषधं नसतात, त्यामुळे मग ते पेशंटला काही देऊ शकत नाही. आणि युजली डॉक्टर लोक ओपीडी काढतात, पण इंडोर ठेवायला बघत नाही, कारण मग जबाबदारी वाढते इंडोर म्हटलं की. कामाचा लोड जो आहे तो आईबाबांवर जो होता तो एका वेगळ्या पद्धतीने टेन्शन होतं. त्यांना भीती वाटायची की समजा सुरुवातीच्या काळामध्ये जर पेशंट गेला तर मग लोकांचा विश्वास नाही बसणार. तर त्या बाबतीत आमचं उलटं टेन्शन आहे. बाकीकडून सगळीकडून घेऊन येतात आणि म्हणतात की तुमच्याचकडे आम्हाला टाकायचं आहे, इथेच वाचू शकतो. इथेच वाचू शकतो. ते कित्येकदा डेड पेशंट आणतात आणि तुम्ही काही करा आणि त्याला जिवंत करा म्हणून. सरकार तुम्हाला हे हॉस्पिटल चालवण्यात किती सहकार्य करतं, म्हणजे काय अनुदान वगैरे? नाही, हॉस्पिटलला अनुदान नाही. हॉस्पिटलला काहीच अनुदान नाही. आरोग्य नॅशनल प्रोग्राम जो टीबीचा आहे त्यावर टीबीचे औषध पेशंट पुरती औषधं मिळतात, किंवा मलेरिया. कसले कसले पेशंट असतात? टीबी आणि मलेरिया सगळ्यात जास्त आहे या एरियामध्ये, कारण एंडेमिक आहे. आणि मेंदूचा मलेरिया बऱ्यापैकी होतो. त्यानंतर टीबी आहे. सगळे मुख्य जे रोग आहेत ते गरिबीचे, मालन्यूट्रिशनमुळे होणारे आहेत. निमोनिया आहे, नंतर ॲनिमल बाईट्स आहे, वेगवेगळे स्नेक बाईट आहेत, साप चावणारे असतात, किंवा अस्वलांनी फाडलेले एक 10-12 पेशंटही वर्षाला येतात. रानडुकरांनी मारलेले पेशंट आहेत, अशा बऱ्यापैकी. किंवा झाडावर पडलेले फ्रॅक्चर्स बऱ्याच प्रकारचे असतात, त्यामुळे झाडावर चढतात सगळे मुलं आहेत. पण मग एवढं तुम्ही काम करता, एवढे पेशंट ट्रीट करता, कधी आरोग्यमंत्र्यांनी याला भेट दिलेली नाही? नाही. सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या या आधीच्या कुठच्या आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली आहे का? मला वाटतं खानविलकर असताना त्यांनी दिली होती, पण हार्डली अशी 5 मिनिटं वगैरे, म्हणजे त्यांनी पूर्ण बघितलाच नाही प्रकल्प. पूर्ण बघितलंच नाही. आणि आत्ताचे आरोग्यमंत्री, त्यांना हा प्रकल्प आहे ही माहिती आहे की नाही माहित नाही आपल्याला. कल्पना. मला हेच खूप असं म्हणजे माझ्या स्वभावाप्रमाणे ते संतापजनक वाटतं की इतक्या मेहनतीने तुम्ही काम करता, जनतेच्या पैशावर काम करता, पण आरोग्यमंत्री इथे भेट देत नाहीत. पण मला सांग, आरोग्यमंत्री जाऊ दे बाजूला, कारण तुम्ही इतकं मोठं काम करताय. प्रकाश भाऊंपासून इथे जंगल होतं, त्या काळात हे हॉस्पिटल निघालं, तेव्हा तर हेही नसेल, एकदम शेडमध्ये वगैरे असं हे हॉस्पिटल होतं. काय काय इथे सुविधा आहेत आणि कशा प्रकारचं काम होतं? आता वीज नव्हती तोपर्यंत काहीच सुविधा नव्हत्या. 93-94 साली वीज आली, मग एक्सरे सुरू केला. मग आता सध्या एक्सरे आहे, सोनोग्राफी मशीन आहे, लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरीमध्ये बहुतेक सगळे तपासण्या होतात. ऑपरेशन थिएटर आहे, NICU आहे छोटी, म्हणजे लहान. आम्ही 1 किलोपर्यंतची बाळं वाचवलेली आहेत इथे. पण म्हणजे एका वेळेला किती पेशंट तुम्ही ट्रीट करू शकता या हॉस्पिटलमध्ये? ऍडमिट आम्ही 50 तरी पेशंट 50 करू शकता. पण तुम्हाला वाढवायचं असेल हॉस्पिटल? वाढवावं लागणार, गरज आहे. गरज आहेच. पण मग सरकारी हॉस्पिटल आहे, तिथे लोक न जाता इथे येतात. खरं सांगतो ना, कित्येक वेळा काका 200-250 किलोमीटरहून जेव्हा पेशंट येतो, हे अभिमान नाही वाटत मला सांगायला की माझ्याकडे 250 किलोमीटर पेशंट आला. तो बिचारा 10 दवाखाने ओलांडून आलेला असतो कमीत कमी. आणि ते सगळे सरकारी दवाखाने सरकारी दवाखाने असतात, कमीत कमी 10 ओलांडून माझ्याकडे आलेला असतो. म्हणजे खरोखर त्याला म्हणजे एवढ्याशा लहानशा रोगासाठी जर तिथेच चेकअप केला गेला, म्हणजे लोक बिरादरीत आपल्यावर प्रामाणिकपणे उपचार केले जातील, हे त्याला हे एक विश्वास, एक आदिवासींचा विश्वास निर्माण झालेला झालेला आहे. तुम्ही आणखीन एक मोठं काम केलेलं आहे की आदिवासी मधला पहिला डॉक्टर जो आहे या भागातला, तो इथेच शिकलेला आहे. म्हणजे मला कन्ना मडावीचं नाव माहिती आहे. मला कारण काही वर्षापूर्वी मुंबईत तो असताना मी त्याला भेटलो होतो. कन्ना मडावी आज इथे आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करतोय. कशा प्रकारचं हे योगदान आहे, काय आहे ही कन्ना मडावीची कथा? कन्ना मडावी हा आपल्या शाळेचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी, मला सुद्धा सिनियर आहे, तो 4 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. आणि पहिली जेव्हा 76ला पहिली शाळा सुरू केली आपण, तर पहिल्या बॅचचा विद्यार्थी. आणि तो चांगला म्हणजे प्रचंड मेहनती होता. आणि 7वी पर्यंत इथे राहिला. मग 8वी ते 10वी आपण सोमनाथला तिथे ठेवला आणि बाहेरच्या शाळेत शिकवलं त्याला. त्यानंतर मग नागपूर मेडिकलला त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, सगळं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि मग त्यांनी एक ठरवलं की आपण आपल्याच एरियामध्ये काहीतरी का होईना काम करावं, म्हणून अहेरी जे रुरल हॉस्पिटल आहे तिथे इन्चार्ज म्हणून काम करतोय आणि चांगलं काम करतोय. आणि आम्हाला मदत होते बरेच वेळा. म्हणजे त्याच्यासारखा डॉक्टर आल्यामुळे फरक होतोय. आणखी इथे तुम्हाला काय काय करायचं आता? मुख्य म्हणजे आता दवाखाना एक तर जुना झाला आणि काही भाग आम्ही नवीन बांधायचा आहे. नवीन बांधायचं आहे. तुमचं तिथे हॉस्पिटलचं बांधकाम चालू झालेलं आहे? सुरू झालेलं आहे ऑलरेडी. ICU एक नवीन तयार करायचा, जो ICU सध्या आतापर्यंत आपल्याकडे नाहीये, गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू एक एक गोष्ट जसं फंडिंग येईल तसं तसं आम्ही. पण फंडिंग येईल म्हणजे कुठून येईल? आता खरा मुख्य म्हणजे आमचा फंडिंगचा स्रोत जो आहे तो सामान्य माणूसच आहे. किती बजेट आहे या सगळ्या प्रोजेक्टचं? हॉस्पिटलचं बजेट साधारण 4.5 ते 5 कोटीच्या घरात जाईल असं वाटतंय. एक स्वित्झर्लंडची एक फंडिंग एजन्सी आहे, त्यांनी काही भाग देऊ केलेला आहे आणि काही आपल्या लोकांनी स्वच्छेने काही प्रोग्राम करून हे करून केलेला आहे. तरी पण अजूनही एक 50-60 लाखाचा डेफिसिट अजून आहे आमच्याकडे. तो बघतोय आम्ही आता कुठून कुठून जमवायचा ते. आणि ही सगळी तुमची जी सेवा आहे ती मोफत आहे? पूर्णपणे मोफत? पूर्णपणे मोफत. म्हणजे आदिवासींकडून एक पैसाही तुम्ही घेत नाही? आदिवासीकडून घेत नाही.
फक्त जे हे असतात गैर आदिवासी असतात त्यांना सुद्धा एक इंजेक्शन असेल आणि असेल तर 10 रुपये द्या, नाही तर मग नाही दिलं तरी चालेल असं. पण आता हे तुम्ही 2003 पासून दोघंही करताय म्हणजे 10 वर्ष झाली. प्रकाश भाऊनी सुरू केलेलं काम म्हणजे त्यांनी 74 पासून सुरू केलेलं 2003 पर्यंतचं काम आणि गेल्या 10 वर्षातलं काम, काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक म्हणजे काय झालं ना की खरं म्हणजे कामाचा लोड जो आहे तो आईबाबांवर जो होता तो एका वेगळ्या पद्धतीने टेन्शन होतं. त्यांना भीती वाटायची की समजा सुरुवातीच्या काळामध्ये जर पेशंट गेला तर मग लोकांचा विश्वास नाही बसणार आणि मग लोक येणं बंद होईल. तर त्या बाबतीत आमचं उलटं टेन्शन आहे की आम्हाला वाचवायला म्हणजे बाकीकडून सगळीकडून घेऊन येतात आणि म्हणतात की तुमच्याचकडे आम्हाला टाकायचं आहे, इथेच वाचू शकतो. इथेच वाचू शकतो. कित्येकदा डेड पेशंट आणतात आणि तुम्ही काही करा आणि त्याला जिवंत करा म्हणून. एवढा विश्वास आहे. पण म्हणजे तुम्हाला बर्डन वाटतं? हो कधी कधी वाटतं की म्हणजे प्रेमाचं काय असेल आपण नाही, पण बर्डन आहे. हे बर्डन आहेच थोडंसं. म्हणजे आपण त्यांच्या विश्वासाला पुरेपूर ते थोडं एक प्रकारचं टेन्शन असतं. पण म्हणजे एक बरंही वाटतं की कधी जो पेशंट अगदी असा डेथ बेडवर आलेला आणि तो जर उठून चालत आणि आपली खाट उचलून गेला की खरोखर जे समाधान मिळतं ना त्याला मग नाही सांगता येत, शब्दात नाही सांगता येत ते. पण बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे आणि तुमची तिसरी पिढी, बरोबर, ही सगळी जे पुण्याई आहे, या पुण्याईचं टेन्शन येतं का? फार नाही आलं. कारण एक मात्र कॉन्शियस क्लिअर होता की आपण चांगलं जरी नाही करू शकलो जास्त यांच्यापेक्षा मोठं काम, एवढं क्लिअर होतं की आपण बट्टा नाही लावणार त्यांच्या नावाला. पण आपल्याला सुद्धा आदिवासींसाठी काम करायचं आहे असं लहानपणापासून होतं. म्हणजे जेव्हा समजायला लागलं त्या वयापासून तरी डोक्यात होतच. पण संस्कार म्हणजे काय? यांचं वागणं बघूनच जे काय ते करत होते आणि ते काय तुम्हाला भाषण देत नसतील? भाषणं अजिबात नव्हते. म्हणूनच म्हटलं ना की न बोलता होणारे जे काही संस्कार त्यांची कृतीतूनच होतं सगळं जे वागणं जे होतं ते. तुला असं वाटत नाही की शहरातलं जे जीवन आहे ते आपण मिस केलं? पैसा मिळाला असता तुलाही, तू गायनोकॉलॉजिस्ट आहे, ते आपण मिस केलं असं कधीही वाटत नाही? एकदा सुद्धा बनत आलं नाही? नाही, अजिबात नाही. का नाही आलं? का दिगंत इथे म्हणून सांगतेस? नाही असं नाही. असं अजिबात नाही. का म्हणजे एकतर मला जे काम करायचंय ते इथे मी करू शकते आणि सिटी लाईफ तेव्हा सगळं एन्जॉय केलं होतं, पण इथे आल्यावर ह्या आयुष्याची एवढी सवय झाली आणि हेच एवढं आवडायला लागलं ना की नाही. आता काय आवडायला लागलं? इथलं जीवन, इथलं राहणीमान, एकूण शहरात जे पोल्युशन. जे तुला गोव्यात नव्हतं, कारण गोव्यात पण निसर्ग आहे. हो, निसर्ग आहे. गोव्यात तू कुठे राहत होतीस? फोंड्याला निसर्ग आहे. गोवा उत्तम आहे, सुंदर आहे, त्यामुळे निसर्ग इथे अधिक चांगला आहे, अधिक घनदाट आहे. त्यापेक्षा काय आवडलं? एक म्हणजे कामाची जे समाधान मिळतं, मग अशी म्हटलं तसं पेशंटला बरं केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर की याला कुठेच जाता आलं नसतं, त्याला आपण काहीतरी करू शकतोय, आपल्या ज्ञानाचा काहीतरी फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या कुटुंबियांना वेळ देऊ शकतो. मी माझ्या मित्रमैत्रिणी बघते, त्यांना इतकी त्यांची धावपळ चालू असते ह्या क्लिनिकमधनं त्या क्लिनिकमध्ये. आमच्या इथे आम्ही संध्याकाळी निवांतपणे काही इमर्जन्सी नसेल तर मुलांना घेऊन नदीवर फिरायला जातो, मुलांची वेळ घालवता येते. कुटुंब म्हणजे असं म्हणायचं की क्वालिटी ऑफ लाईफ ही अधिक चांगली इथे आहे. हे सगळं तुम्ही पुढे चालवलंय, म्हणजे हा वारसा पुढे चालवलेला आहे. आणि परिस्थितीही कठीण होतोय, लोकांची सामाजिक बांधिलकी कमी होते, तुम्ही म्हणता की पैशाची अडचण असते. काय बघताय, भविष्यकाळ कसा बघताय? सामाजिक बांधिलकी तसं म्हटलं तर कमी होते असं नाही म्हणता येणार, कारण अजूनही तरुण मुलं आहेत जी अस्वस्थ आहे, काही करू इच्छितात. आता आमच्याकडे पण 2-3 तरुण, 2 डॉक्टर आहे, एक डेंटिस्ट आहे, 3 जण, एक मराठवाड्याचा आहे, एक इथलाच नागपूरचा आहे, एक एटापल्ली तालुक्यातल्या. हे इथे येऊन काम आहे, आपणहून ते शोधत आले आम्ही इथे काम करू का, वर्षभरासाठी का होईना आम्हाला काम करायचं. म्हणजे अजून तरुण मुलं येत आहेत, म्हणजे सगळं निराशाजनक वातावरण नाही. तुमच्याकडे किती डॉक्टर्स काम करतात? आम्ही दोघं आणि ते 2 जण. अच्छा, 4 डॉक्टर्स काम करतात. पण मग ते असे इंटर्न्स म्हणून असतात? नाही, MBBS नंतर जे PG साठी जो काळ जातो ना, म्हणजे ग्रामीण भागात जे काम करावं लागतं 1 वर्ष, त्याच्यासाठी ऍक्च्युली आम्ही सरकारकडे प्रयत्न करतोय की ते आम्हाला बॉन्ड साठी मुलं जी काम करतात सरकारी याच्या, ते त्यांना इथे काम करायला परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांनाही अनुभव मिळेल आणि आम्हालाही मदत मिळेल म्हणून. पण सरकारी परवानगी मिळत नाही, आता पाठवलंय प्रपोजल, पाहू पुढे काय होतंय ते. दुसरं मला वाटतं की तसं बोलवून येण्यापेक्षा जे आपण होऊन काही करायचं म्हणून येतात ना, त्यांना ते जास्ती टिकतात. जे असे वाचून म्हणजे आवाहन ऐकून येतात. नाही, पण कसं आहे, मी असं सांगतो की मी जेव्हा शाळेत होतो किंवा मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, आम्ही पेपरमधून जेपींच्या चळवळीबद्दल वाचलो आणि मग बिहारला गेलो. कुठेतरी वाचावं लागतं, कुठेतरी करेक्ट व्हावं लागतं. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? त्यासाठी आम्ही कार्यकर्ते पाहिजेत म्हणून बऱ्याचदा फेसबुकवर आवाहन दिलेलं आहे.
पण बऱ्याचदा काय होतं ना, आता आपण म्हणतो की तरुण पिढीला जास्ती इच्छा नाहीये, तरुण पिढीला आवड नाहीये, पण आम्ही असे 2-3 कार्यकर्ते झाले की त्यांना इथे काम करायचं होतं, पण आई वडिलांची इच्छा नव्हती की इथे कुठे, म्हणजे दिस इज नॉट प्रोग्रेस, दिस इज रिग्रेशन असं. तू आणि अनिकेत आणि तुम्ही दोघंही म्हणजे यांच्या बायका ह्याच्यातच आहात, कधी भांडण नाही होत? खरं सांगा. भांडण, वाद होतात ना, वाद संवाद सगळं, मतभेद मतभेद होतात. कसं हॉस्पिटल तुम्ही बघता आणि ते सगळं शिक्षणाचं हे बघतात, हे जे विभागणी केली ही मुद्दामून केली? नाही, आपसुकच झाली. तुम्ही डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटल हॉस्पिटल. आणि तरी आम्ही सजेशन्स देतो काही असतील तर हो, किंवा ते आम्हाला पण मोकळेपणाने चर्चा होते. हो. हो. मला विचारायचंय, प्रकाश आमटे, मंदाताई, तुम्ही चौघं असे एका टेबलावर बसलात तर कशा प्रकारची चर्चा होती? कुठल्याही विषयावर होते, म्हणजे असं काही नाही, कुठल्या नाही बांधकामावर नाही, किंवा तुमच्या कामाविषयी. कामाविषयी, म्हणजे हो बांधकामावर होईल, कधी शाळेत काय नवीन काही करायचं आहे का, ऍक्टिव्हिटीज काय आणखी करायचं आहे, कोणाला बोलवायचं आहे का, त्या सगळ्या कधी विषयी आजच्या सवालावर पण होते. नाही नाही, ते ठीक आहे. आजचा सवाल वगैरे ठीक आहे, पण मतभेद होतात का? मतभेद कसे कधी कधी? कारण अशी कुटुंब एकत्र राहणं हे खूप हल्ली दुर्मिळ झालेलं आहे. कुटुंब विभक्त होताना आपण पाहतो, तुम्ही सगळे एकत्र राहताय आणि आनंदाने राहताय, याचं रहस्य काय? मतभेद फार नाही होत का? मला वाटतं ना, असं कसं होईल? नाही नाही. आणि एखाद्या वेळेस काय होतं तुमच्या दोघांच्याही नाही होत. होतात. आमचे होतात ना, आमच्यातही होतात, पण कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे मतभेद हे होणारच आणि होतातच. बरं, पुढे काय? स्वप्न जास्त ही पाहते. तुला स्वप्न पडत नाहीत का? कारण नवीन नवीन आयडियाज ह्या तिच्याकडे जास्त असतात, स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे मग त्या कशा अंमलबजावणी करायच्या, त्या कितपत हे आमचं मत, त्याच्यावर डिस्कशन, वादविवाद सगळं होऊन मग ठरवतो. एक ब्लड बँकही इथे किंवा स्टोरेज युनिट अशी इच्छा आहे, कारण बरेच ॲनिमिक पेशंट्स, बायका, गरोदर बायका, ह्यांना रक्ताची खूप जरूर असते. मग सिझेरियन वगैरे करणार तर हिमोग्लोबिन खूप कमी असतं, तेव्हा जरा रिस्क वाटते की आपण नको तेवढी रिस्क घेतोय का, असं घ्यावीच लागते, पर्याय घ्यावीच नसतो. लागते पर्याय. त्यामुळे एक इच्छा आहे की इथे एक ब्लड बँक चालू करावी. मी हॉस्पिटलचं तुमचं काम जाणून घेतलं. आता मी जाणार आहे शाळेमध्ये. इथे अनिकेत आणि समीक्षाला भेटणार आहे आणि ते काम कसं चाललंय हे बघणार आहे. कारण मला असं कळलंय की तिथे 600 आदिवासी मुलं शिकतायत. हेही मोठं काम आहे, तेही मोठं काम आहे. तिथे जातो आणि मग अंदाज घेतो. तुम्हाला जे विचारलंय ते त्यांना सांगू नका की मतभेद होतात का वगैरे. मी त्यांनाही तेच विचारणार आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे लोकबिरादरीची ही शाळा आहे. अनिकेत आणि समीक्षा आमटे ही शाळा चालवतात. आपण बोलूया त्यांच्याशी याच शाळेबद्दल. मी हॉस्पिटलमधून आलो, हॉस्पिटलचं काम बघितलं आणि तुम्ही दोघं या शाळेची जबाबदारी घेता. हे सगळे तुमचे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत. मगाशी लायब्ररीत पण विद्यार्थी होते. मला तुम्हाला विचारायचं, ही जबाबदारी तुम्ही कधीपासून घेतली? 2003 पासून मी इथे कामाला लागलोय. खरं ही शाळा कधी सुरू झाली? ही 76 सुरू झाली आणि त्यानंतर आमचं शिक्षण या शाळेत झालं. अच्छा, तुम्ही दोघंही भाऊ इथेच शिकलाय? ह्या शाळेमध्येच शिकलो. 7वी पर्यंत आम्ही शिकलो, तोपर्यंत 7वी पर्यंत शाळा होती ही. नंतर ती वाढवली गेली, पण 7वी पर्यंत आम्ही इथेच शिकलो. बेसिक आमचं इथेच झाल्यामुळे फार सोपं गेलं आम्हाला इथे वापस येणं. फार काही असं डिसिजन कुठलं घ्यावं लागलं नाही इथे येऊन काम करावं. आणि डिसिजन न घेताच इथे येऊन आम्ही आमच्या घरी पण वापस असं का झालं? कारण तू तर शिक्षणाने इंजिनियर आहेस आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेस, तेव्हा बाहेर नोकरी करणं सहज शक्य होतं. तरी इथे का परत आलास? ती आत्मीयता, ओढ प्राण्यांबद्दल आणि आदिवासींबद्दल. प्राण्यांबद्दलही तेवढीच तीव्र आकर्षण माझ्यामध्ये होतं किंवा प्रेम होतं त्यांच्याबद्दल. कारण लहानपणी सगळे प्राणी माझ्यासोबत वाढलेली होती आणि ते कायम राहिलं. आणि फार अवघड गेलंच नाही, म्हणजे डिसिजन असं घ्यावंच लागलं नाही. आपलं शिक्षण झालं, आपण वापस हेमलकसाला जाऊन राहायचं हे मनात होतच, त्यामुळे सहज झालं ते. तिथे कुठे हे तुम्ही दोघा भावांनी बोलून पुढे असं ठरवलंय का? turning point असं- नाही दोघा भावांनी नाही, बोलून absolutely ठरवलंय का? नाही. कारण हेच Turning- उत्तर मला मगाशी दिगंतने असं दिलं. आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट असा आलाच नाही की मी असं करू. मग जायचंच परत. हा, मग मी इथे शिकवल्यामुळे हा फायदा असेल. म्हणजे हे किंवा थोडंसं आपण म्हणूया मॅग्नेट सारखं होतं की इथे तुम्हाला अर्थात. ओढून घेतलंय. नकळत घडलेले संस्कार असतील, आईबाबांचे असतील किंवा आजोबांचे असतील, पण ते नकळत घडलेले, कोणी थोपवलेले नाहीयेत. तर फार पण मला सांग, दिगंत आणि अनघा हॉस्पिटल चालवतात, तुम्ही दोघं काय काय बघता? खरं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन मी इथे बघतो आणि समीक्षा जरा सर्वात जास्त जबाबदारी तिच्यावर आहे. शाळेची जबाबदारी ती इथे गेली 4 वर्ष झाली, ती शाळेची जबाबदारी घेतली आहे तिने. काय काय बघतेस तू? शाळेची म्हणजे जे काही रोजचं काम असतं शाळेमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग चालू आहेत इकडे. आणि मग अजून कसं चांगलं आपल्याला शिकवता येईल
तसं टीचरला ट्रेनिंग देण्यासाठी बाहेरची लोक इथे बोलवायची. हम्म. कॅपॅसिटी बिल्डिंग जे म्हणतो आपण ते पण ती करते. आणि आता ते मल्टीलिंगल एज्युकेशन एक ते एक मोठा सुरू केलं. त्याचा मोठा फरक आपल्याला काही वर्षात जाणवेल या दिवसामध्ये. लवकर त्यांना आपण बोलूया त्या सगळ्याबद्दल. हो. पण मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. पहिल्यांदा एक सांगा की मगाशी मला दिगंत आणि अनघाने हे सांगून टाकलेलं आहे त्यांचं लग्न कसं झालं. तुमचं दोघांचं लग्न कसं झालं हे आधी सांगा. तुमचं अरेंज मॅरेज होतं? नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे. बेसिकली आम्ही एक्झिबिशन जे करतो ते एक्झिबिशन मी 2007ला सुरू केलं. हेमलकसाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. फोटो एक्झिबिशन जे करता. मार्केटिंग त्याला फोटो एक्झिबिशन 150 फोटोग्राफ्स आम्ही मोठे लॅमिनेट करून घेतले आणि ते कुठलं एक रवींद्र नाट्य मंदिरचं हॉल किंवा अशा प्रकारचे जे हॉल असतील त्या हॉलमध्ये एक्झिबिशन लावायचं. त्याच्या अनुषंगाने याचा सेल करायचा. आपलं बांबू क्राफ्ट, आदिवासींनी जे बनवले क्राफ्ट आहे आणि त्या एक त्यांना रोजगार पण होतो आणि आपल्या कार्याची माहिती पण लोकांपर्यंत जाते. मग त्या एक्झिबिशनच्या अनुषंगाने याची जास्त आमची ओळख झाली. पहिल्या एक्झिबिशनच्या आधी हेमलकसाला येऊन गेली होती. कुठे? पुण्याला? हेमलकसाला येऊन गेली नाही, ओळख कुठे झाली? पुण्याला? इथेच झाली. इथेच झाली. मग इथे येऊन गेली होती आणि मग इथे आमची ओळख झाली. आणि मग मी हिला एक्झिबिशनचं काम लावलं मागे की मी पुण्याला येणार आहे. 15 दिवसाचं एक्झिबिशन ठरलं होतं आणि मग हिला ते काम दिलं. तिथे जाऊन तू काही ठिकाणी पोस्टर्स लाव, लोकांना सांग, युनिव्हर्सिटीमध्ये सांग की असं असं एक्झिबिशन लागणार आहे. बालगंधर्वला आम्ही पहिलं एक्झिबिशन केलं 2007 तिथल्या आर्ट गॅलरीमध्ये. श्रीराम लागून त्याचं उद्घाटन केलं होतं आणि अशा तिथे आमची जास्त ओळख झाली आणि मग ते ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि 2008च्या डिसेंबरमध्ये आमचं लग्न. पण अनिकेत तर आमटे होता, तू काय आमटे नव्हतीस लग्न झालेस तेव्हा. पुण्यातलं राहणं, पुण्यातलं जीवन, सगळं त्याची लाईफस्टाईल आणि इकडची लाईफस्टाईल खूप फरक आहे. कठीण गेलं का? मित्रमैत्रिणी नव्हते हा एक म्हणजे कसं मी मिस केलं त्यांना. पण त्याच्या पलीकडे काहीच त्रास नाही कारण इथे इंटरनेट आहे, वीज आहे, फोन आहे, सगळंच आहे. असं काही नाही की काय. पण बाबा आमटेंच्या घरात जायचं याचं एक टेन्शन तर असणार. पहिले होतं पण माझे सासू सासरे म्हणा किंवा दीर जाऊ कोणीच म्हणजे असं इतके साधे आहेत ते म्हणजे की कधीच बडेपणाचं म्हणजे असं कधी वाटतच नाही की काही मोठ्या घरामध्ये आहोत किंवा काय. खूप जसं 4 चौघांचं घर असतं तसेच माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे पण आहेत. त्याच्यामुळे तुझी बाबांची भेट झाली होती? नाही, बाबा गेले होते तोपर्यंत. 2008ला लग्न झालं म्हणजे गेले आणि आमचं डिसेंबरमध्ये लग्न. तुझी प्रकाश भाऊंशीच भेट झाली. पण म्हणजे काय तुझ्यावरचा संस्कार काय? प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांचा तुझ्यावरचा संस्कार काय? कारण हा म्हणतोय की रुपाली आणि वैशाली पलीकडे जीवन नव्हतं, आयुष्य नव्हतं. आणि मला माहिती आहे रुपाली वैशालीत जाणारे लोक काय असतात, कसे असतात पुण्यातले तरुण वगैरे. त्यामुळे जर इथे आलं तर एक आपल्याला वेगळं जग बघायला मिळतं जे निसर्गाच्या जवळ आहे, जे आपल्या शहरी जीवनापेक्षा खूप वेगळं आहे. काय तुला दिसलं? काय संस्कार झाला? तू काय बदललीस? मी तर अर्थातच खूप म्हणजे माझ्यामध्ये खूप जास्त बदल झालेला मला जाणवतो गेल्या 5 वर्षामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आईबाबांकडनं मी शिकले की कुठल्याही परिस्थितीला खूप लवकर रिॲक्ट नाही व्हायचं. म्हणजे काही इथे खूप प्रॉब्लेम्स होतात किंवा काय खूप लवकर निर्णय चिडायचं नाही. हां, चिडायचं नाही किंवा चिडून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. आईबाबांकडनं शिकले. आणि काय तुझ्यावर काय संस्कार झाला? म्हणजे लहानपणापासून तुम्ही दोघंही भावंड इथेच शिकलात, याच शाळेमध्ये शिकलात. बाबांना तू बघितलंस, वडिलांना बघितलंस, काकांना बघितलंस, काय संस्कार झाला? दुर्दैवाने आजी आणि बाबांचा सहवास आम्हाला फारसा लाभला नाही. ते अगदी 3 महिन्यातून एकदा येऊन इथे चक्कर मारून जायचे. अच्छा. पण आई बाबांचं आयुष्य आम्ही लहानपणापासून बघत होतो. त्यांचं वागणं बघत होतो, त्यांचं साधं पण बघितलं. ते साधं पण नेहमी आम्हाला भावत गेलं. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेने जे काम केलं, पडेल ते काम केलं आणि जे काही केलं ते 100% देऊन आणि प्रामाणिकपणे केलं. त्यामुळे हे सगळं यश त्यांना मिळालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि हे सगळं आपण हे कसं पण थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीने किंवा आता जनरेशन बदलली त्याप्रमाणे आपण हे जास्त कॉम्प्युटरचं युग आहे त्या पद्धतीने आपण पण बदलायला पाहिजे. म्हणून आम्ही थोडेफार आता बिल्डिंग्समध्ये बदल करतोय किंवा आपल्या अकाउंट्समध्ये बदल करतोय. मुलांना पण आधुनिकतेकडे आपल्याला न्यायला पाहिजे, त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे मूळ तत्व कायम ठेवून एक आधुनिक दृष्टीने काम केलं पाहिजे. अर्थात तत्व तेच राहणार. बाबा आमटेंची जी होती, जी प्रकाश आमटेंनी फॉलो केली, ते आम्ही पण फॉलो करणार. या शाळेमध्ये किती मुलं आहेत? तुम्ही किती मुलांचं शिक्षण करता आणि कितवीपासून कितवीपर्यंत शाळा आहे? बालवाडी ते 12वी शाळा आहे आपल्याकडे. 270 मुली आणि 300 600 मुलांचं शिक्षण तुम्ही या शाळेमध्ये करता आणि सगळी मुलं ह्याच परिसरातली आहेत? 60 किलोमीटरच्या परिसरात माडिया गोंड मुलं आहेत? हो, माडिया सगळी जास्तीत जास्त माडिया आहे. ही रेसिडेन्शियल स्कूल आहे. मग तुमच्याकडे 600 मुलं राहतात सगळे. म्हणजे मी समजू शकतो. म्हणजे घरामध्ये 1-2 मुलं
सांभाळताना आपल्याला डोक्याला इतका ताप होतो, तुम्ही 600 मुलं कशी सांभाळत असाल हे मी समजू शकतो. मुलांचं हॉस्टेल अतिशय चांगलं आहे, मुलींचं हॉस्टेल अतिशय चांगलं आहे. मी मगाशी दिगंतला असं विचारलं, तू प्रकाश भाऊंसारखे कपडे का घालतोस? मी तुला विचारतो, प्रकाश भाऊंसारखे कपडे का घालत नाहीस? मला आवडतात टी शर्ट घालायला, खूप आवडतात पहिल्यापासून. तुम्ही लोक जास्त आधुनिक आहात का? एवढं चांगलं शिक्षण तुम्ही देता, वेगवेगळे प्रयोगही करते, मायबाप सरकारचं काही लक्ष आहे का? सरकार आपल्या शाळेला थोडीफार ग्रँट देते. थोडीफार म्हणजे किती? 930 रुपये नाही महिना. नाही, मला स्पष्ट पाहिजे नेमकी, कारण महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना ग्रँट वेळेवर मिळत नाही मला माहिती आहे. ग्रँटचं मध्ये मध्ये काही कारणास्तव ते त्रास देत असतात मध्ये मध्ये, पण त्रास देत असतात म्हणजे आता जसं बाबा आमटे जेव्हा वारले. हसते ती नेमकं काय झालं सांगा मला. हे सरकार कसं आहे माहिती आहे, आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात काय झालंय माहिती आहे. बाबा जेव्हा वारले त्यावेळेस आम्ही आनंदवनात होतो आणि इथे कोणीतरी एक इन्स्पेक्शन करायला आला. मग तो म्हणायला लागला की तुमची शाळा अशी बोगस आहे, किंवा मग तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कोणी इन्स्पेक्शन करायला येतं तेव्हा मुलं बाहेरची आणून बसवता संख्या दाखवायला वगैरे, असं तो बोलत होता. आणि मग त्याने आमच्या क्लर्कला चुपचाप विचारलं की तुम्ही खरंच काही देत नाही का हो वरून, म्हणजे मग त्यांनी बरेच काहीतरी त्यांच्या त्या कुठली वही असते ती, त्या वहीवर सगळं लिहिलं त्यांनी, इन्स्पेक्शनची वही, त्याच्यावर की तुमचं काय वाईट आहे काय चांगलं आहे हे सगळं त्यांनी लिहून काढलं. त्याला पैशाची अपेक्षा होती. अर्थातच जे आमटेंच्या कुठच्या संस्थेमध्ये असं काय होणार आम्ही हे नव्हतो, आणि आम्हाला या गोष्टी हेडमास्टरनी काही सांगितलं नाही, कारण आम्ही दुःखात होतो बाबांच्या विषयावर. बरोबर. त्यामुळे आम्ही इथे आल्यानंतर मग आम्हाला या गोष्टी कळल्या की असं असं घडलंय. मग त्यांनी काय केलं की इथून तो भामरागडला गेला, भामरागडला हॉटेलमध्ये जेवला, आणि तिथून मग आमच्या हेडमास्टरांना त्यांनी फोन केला की मी या हॉटेलमध्ये जेवलोय, माझे पैसे भरून टाका जेवणाचे. असं फोन केला? फोन केला. आणि मग जाताना तो परत इथे आला, वापस जाताना आला पलीकडे, आणि मग इथे आल्यावर क्लर्क आमचा कॅल्क्युलेटरवर काम करत होता. मग तो त्याच्याजवळ गेला आणि कॅल्क्युलेटर त्यांनी हिसकलं आणि खिशात टाकलं आणि मला बक्षीस दिलं म्हणून समजा, असं म्हणून तो चालला गेला. अरे बापरे. आणि हे आल्यावर आम्हाला हे कळलं या संस्थेचा हेतू त्याला माहित नाही. मला त्या नावात रस नाही त्या अधिकाऱ्याच्या, कारण असे काय एक तो अधिकारी असेल असं नाही, असं महाराष्ट्रात अनेक अधिकारी असतील. पण हा कार्यक्रम जे बघत असतील सरकारमधली माणसं, बाहेरची माणसं, यांनी लक्षात ठेवा, एका विशिष्ट हेतूने चालणारी संस्था आहे. तिथे पण जाऊन तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर माणूस का म्हणायचं तुम्हाला, हा खरा प्रश्न आहे. मी हे बोलणार तुमच्याकडे, पण आपण वर्गात जाऊया. हा 9वीचा वर्ग आहे. इथून एक 40 किलोमीटर विनागुंडा, पण म्हणजे 40-50 किलोमीटरच्या परिसरातली मुलं आहेत. तिथे त्यांच्या गावाला जायला रस्ता नाही. पावसाळ्यात सुरू झाला की 6 महिने त्याच्या गावाला जाता येत नाही. तिचे वडील आई वडील कसे असतील हे पण त्याला माहिती नसतं, म्हणजे काही कळायचं काही मार्गच नाही. या मुलांना हाताने काम करायला खूप आवडतं, म्हणजे वाचणे किंवा असं हो. हा पहिलीचा वर्ग आहे. पहिलीचा वर्ग. किती मुलं आहेत वर्गात? वर्गात किती मुलं आहेत? 55-50 अशी प्रत्येक वर्गात मुलं असतात. हे माडिया नावाची जमात आहे, आणि ते बेसिकली मोनोलिंग्वल आहेत. त्यांना जास्त एकच भाषा येते आणि ती नेमकी स्वतःचीच भाषा येते, माडिया. तर इथे त्यांचे सगळे वार म्हणजे सोमाराम. अच्छा, हे म्हणजे त्यांच्या माडियामधले हे आहेत. हा, माडियामध्ये सोमाराम, मंगलाराम, बुधाराम. अच्छा अच्छा. त्याच्या मागे मराठीमध्ये लिहून कारण शेवटी आपल्याला त्यांना मराठी शिकवायचीच आहे. हो. तुला येते माडिया भाषा? पूर्ण माडिया भाषा होते? अच्छा अच्छा. अशी पुस्तकं बनवली आहेत, म्हणजे आता टेक्स्टबुकमध्ये जशी पुस्तकं असतात तशी न घेता आम्ही यांचे कल्चरल कॉन्टेक्स्ट ठेवून की शाळेला सुट्टी झाल्यावर मुलं आली, हे आता म्हणजे तुम्हाला वाचता येईल पण समजणार नाही, आणि मुलांना हे वाचलेलं समजेल आणि हळूहळू वाचायला शिकतील अशी त्याच्या मागची आयडिया आहे. मग शाळेतून घरी ही पुस्तकं कोणी बनवली? मीच बनवली, इथेच बनवली. तूच बनवलीस? पूर्णपणे इथेच बनवली. मग भात फार कमी आहे घरामध्ये, ते दोघं भांडतायत की मला पाहिजे मला पाहिजे. मग सगळ्या तो पडून जातो भांडणामध्ये आणि मग कोंबडे खाऊन टाकतात. मग त्यांची आई येते त्यांना समजावून सांगते की कमी असला म्हणून काय झालं, आपण थोडं थोडं खाऊ दोघं मिळून. मग ती त्यांना वाढून देते. आणि हे ऍक्च्युअल त्यांचं हा फारच चांगला प्रयोग आहे. म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचो की गरीबाच्या मुलाला किंवा शाळेतल्या गावातल्या मुलाला भटजीतला कळणार नाही, पण भाकरीतला कळेल. तोच हा प्रयोग आहे. मुलांना हाताने काम करायला खूप आवडतं, खुश असतात मुलं. ही कितवीतली मुलं आहेत? आता हा 7वीतला आहे. तर हे काय करतायत? काय होतंय सांग, प्रयोग काय आहे तो? मराठीमध्ये सांगशील? हे 2 बाटल्यामध्ये समन पाणी आहे. हां.
आता कोणत्या बाटल्या मादीला पाणी लवकर सांगितलं दोन्ही बाटल्या एकाच वेळे काळी कर कारण ही बाटली लवकर जाते का? कारण याच्यामधून हा लहान पाईप आहे याच्यामधून हवा जाते आणि याच्यामधून हवा आतमध्ये जाते म्हणून इथलं पाणी लवकर व्हेरी गुड. तुम्ही बघा की 5 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतची मुलं आपल्या हॉस्टेलला आहेत. बालवाडीतली जवळपास एक 40 मुलं अगदीच 5 वर्षाची आहेत. त्यांना घरी त्यांनी संडास पाहिलेला नसतो आणि अशा वेळेस एकदम हॉस्टेलला येऊन संडासाचा वापर करायचा त्यांच्या मनाला पटत नाही, त्यांना समजत पण नाही. आपण आपल्या 5 वर्षाच्या मुलाचं काय असतं याच्यावर आपण ते सगळं गणित करायला पाहिजे. मग त्या वॉर्डनवर आणि लेडीज वॉर्डन आणि जेंट्स जो काय हॉस्टेलचा वॉर्डन आहे त्याच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडते. मला सांग, या सगळ्यामध्ये प्रकाश भाऊंचा काय वाटा असतो? विश्वास मुख्य म्हणजे पाठिंबा पण आहे, विश्वास आहे मुख्य म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादी जबाबदारी दुसऱ्यावर सोपवताय त्या विश्वासाने जी त्यांनी सोपवली आहे आणि लुडबुड न करता सोपवली ती फार मोठी गोष्ट असते. की आम्हाला फ्री हँड मिळाला इथे काम करताना. व्होकेशनल ट्रेनिंग सुरू केलं आम्ही इथे, मुलांना पण ट्रेनिंग, त्यानंतर गावामध्ये ट्रेनिंग देतो आपण जाऊन तिथल्या बांबू क्राफ्ट बनवा हे बनवा त्याचं आपण आता बघणार आहोत. ते मार्केटिंग आपण त्याचं करायचं. त्यासाठी आम्ही हे सगळे इनिशिएटिव्ह आमचं आहे. मी मगाशी दिगंतला असं विचारलं, तू प्रकाश भाऊंसारखे कपडे का घालतोस? मी तुला विचारतो, प्रकाश भाऊंसारखे कपडे का घालत नाहीस? पण का, म्हणजे याच्या पाठी काय विचार आहे का? अर्थात काही विचार नाहीये. मला आवडतात टी शर्ट घालायला, खूप आवडतात पहिल्यापासून. तुम्ही लोक जास्त आधुनिक आहात का? आधुनिक तुम्ही काय त्याला काय म्हणाल मला माहिती नाही, पण आधुनिक असायला हवं माणसाने. बरोबर आहे. तुला असं वाटतं? मी जर यांच्यासाठी जे काम करतोय, यांना आधुनिक बनवायचंच काम करतोय, तर मी आधुनिक राहिलं तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? त्यांना मी आधुनिकच बनवणार आहे. त्यांना मी कॉम्प्युटर देतोय, त्यांना इंटरनेट देतोय, सगळ्या गोष्टी इथे देतोय त्यांना वापरायला आणि त्यांना जग दाखवतोय. अजून काय पाहिजे? म्हणजे त्या दृष्टीने आपण ते प्रयत्न सुरू केले आहेत. काळाप्रमाणे थोडंसं बदललं पाहिजे हे तुला मान्य आहे? अर्थात ही चांगली गोष्ट आहे. आणि तू व्होकेशनल ट्रेनिंग करतोयस, काही प्रॉडक्ट्स तू तयार केलेले आहेस, ती आपण बघूया. हो. चला चला मुलांनो. इथे 5 ड्रॉपआउट्स आपली शाळेतलीच मुलं आहेत, कुटुंबासकट इथे राहतात. त्यांना आपण इथे ठेवून घेतलं. त्यांच्याकडून ही वस्तू बनवून घेतो. बाहेरून आपण बऱ्याच वस्तू आणून त्यांना दाखवल्या, कारण कला तर त्यांच्या हातात होतीच. पण हे तुम्ही म्हणजे त्याचं मार्केटिंग करतो आपण, पण मार्केटिंग एक्झिबिशन करतो. मुंबई पुणे या भागामध्ये जाऊन दरवर्षी 4 एक्झिबिशन आपण करतो. काही जण पितळ्याचं पण इथे काम करतात. शंखासारखं आहे ते. एक बनवायला जवळपास 15 ते 20 दिवस लागतात त्याला. कलाकुसर एकदम बारीक बारीक फारच आहे. बारीक आहे, फारच बारीक. आणि हे काय आहे एवढं मोठं? हे मासे पकडायचं जाळ अगेन्स्ट करंट लावतात ते. हे इकडून लावतात का? इकडून मासा आत जातो? उलट नाही पोहतायत माशाला, हो हो. अडकून बसतो. त्यांची छत्री ती दाखव. हॅट आहे, छत्री. अरे माझ्या अच्छा अच्छा अच्छा. पावसापासून संरक्षण. हात मोकळे असतात मुख्य म्हणजे तुमचे. बांधलं, तुम्ही बांधून घेतलं, शेतात काम करायला अगदी सोपं. तर असा हा लोकबिरादरी प्रकल्प आपण सुरुवात केली प्रकाश आमटेंपासून. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीलाही भेटलो. एक वेगळं जग इथे प्रकाश आणि मांदा आमटेने उभं केलं आहे, ते आपल्याला दिसलेलंच आहे. खरोखरच हे जग वेगळं आहे, खरोखरच अनोखं आहे. कधीतरी या आणि बघा, आपल्या जगातून बाहेर पडा आणि या प्रकल्पाला कुठेतरी हातभार लावा. इथे खरी माणसं राहतात, खरी माणसं जगतात आणि खरी माणसं पुढे जायचा प्रयत्न करतात. तुम्हाला प्रकाश आमटे यांच्या या गोकुळाला मदत करायची असेल तर तुमचा चेक महारोगी सेवा समिती वरोरा या नावे काढा आणि पाठवा. हेमल कसा, पोस्ट भामरागड, जिल्हा गडचिरोली 442710 या पत्त्यावर. किंवा तुम्ही संपर्क साधू शकता अनिकेत प्रकाश आमटे यांना. त्यासाठीचा नंबर आहे 9423208802 किंवा 7588772860. तुम्ही ईमेलही करू शकता. ईमेल आयडी आहे anikethamte@gmail.com.